नमस्कार. मी सरपंच ग्रामपंचायत जांभोडे तालुका कुडाळ. आज आमच्या गावामध्ये खुसरेवाडी येथील साकव खचल्यामुळे जवळजवळ 100 जणांचा संपर्क तुटला आहे आणि वेळोवेळी हे प्रशासनाच्या लक्षात आणून दिलं होतं, तसेच संबंधित विभागाच्याही लक्षात आणून दिलं होतं. परंतु संबंधित विभागाने ते त्या विभागाचं काम आहे तर त्या विभागाकडे गेल्यावर ते ह्या विभागाचं काम आहे असे टोलवाटोलवी करून ते टाळलं. लोकांच्या जीवाशी खेळेपर्यंत हे विभाग आजपर्यंत का करत होते हा मात्र प्रश्न अनुत्तरित आहे. त्याचप्रमाणे जांभळात असे बरेचसे साकव आहेत आणि खचलेली पुलं आहेत, त्याच्याकडे आजपर्यंत अद्यापही प्रशासन असेल किंवा संबंधित विभाग असेल लक्ष देत नाही. या संदर्भात श्री माननीय निलेश राणेसाहेब यांची भेट घेऊन ग्रामस्थांसहित यावर तोडगा निघेल का हे मात्र आम्ही नक्कीच बघणार आहोत. परंतु या लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या मात्र प्रशासनाचा नक्कीच आम्ही निषेध करतो आणि त्याचप्रमाणे जर यावर उपाययोजना नाही झाली कायमस्वरूपी तर मात्र ग्रामस्थांसहित मात्र मोठे आंदोलन छेडले जाईल हे नक्की. नमस्कार. सर्वप्रथम माझं नाव रुपेश गोवेकर. या गावातील खोत्रेवाडीतील रहिवासी. या खोत्रेवाडीमध्ये साधारण एक 25-30 कुटुंब राहतात. साधारण 100 ते 150 एवढी लोकसंख्या येते. या ठिकाणी 2007-8 मध्ये या ब्रिजचं बांधकाम झालेलं आहे. बांधकाम झाल्याच्या त्याच टायमिंगला ब्रिजचं बांधकाम जे होतं हे कमकुवत होतं. त्यावेळेचा कमकुवत असलेल्याचे जो हे आहे हा आम्ही त्या विभागाची त्या ठिकाणी हे केलेलं होतं. त्याच्यानंतर हे काम तसंच ब्रिज आमचं चालू होतं आणि आता कालच्या जून महिन्यामध्ये जूनच्या 30 तारखेला या ठिकाणी साधारण पाऊस पडला. रात्रीच्या टायमिंगला पाऊस पडला. 2 तासाच्या पावसामध्ये एक साईडची ही भिंत आहे, ही भिंत पूर्णपणे तुटलेली आहे. तुटून पूर्णपणे जमीनदोस्त झालेली आहे. आता हे मेन विषय असा येतोय की या ठिकाणी पलीकडे जाण्यासाठी पलीकडचा जो गाव आहे हा भरणी गाव आहे. हा 2 गावाला जोडणारा ब्रिज आहे. हा भरणी आणि जांभोड या गावाला जोडणारा ब्रिज असल्यामुळे दुसरा ब्रिज जो आहे इथून 6 ते 7 किलोमीटर खाली आहे. त्या ठिकाणी तिथून जर घोडगे आधी वरच्या साईडला जायचं, पलीकडे जायचा उद्देश म्हणजे त्या ठिकाणी घोडगे बँक, आपली सरकारी दवाखाना किंवा त्या ठिकाणी घोडगे बाजार जो आहे हा आम्हाला एकदम जवळ आहे. आणि त्या मार्गाने जायचं झालं तर रिक्षावाले साधारण 150 ते 200 रुपये घेत आहे त्या ठिकाणी एका ट्रिपला. म्हणजे येण्या जाण्यासाठी जायचं असेल तर 300 रुपये खर्च आहे. हा खर्च वाचवण्यासाठी या ठिकाणी हे जे ब्रिज आहे हे ब्रिज आम्हाला सोयीचं आहे आणि चांगलं आहे या ठिकाणी. दुसरी गोष्ट, या ठिकाणी पलीकडच्या साईडला शेती आहे. लोकांची शेती असल्यामुळे त्या ठिकाणी त्या शेतीमध्ये काम करणारे शेतकरी आहेत किंवा या ठिकाणी जाणारे म्हैशी जनावर शेतीसाठी जाणारी अवजारे, ट्रॅक्टर म्हणा, त्या ठिकाणी बैल म्हणा किंवा जे सामान लागणार आहे हे सामान याच मार्गाने आता या ठिकाणी पलीकडे शेती सोडावी लागणार आहे आम्हाला याच्यामुळे त्या ठिकाणी. दुसरी गोष्ट, शाळेची मुलं जी आहेत ही मुलं सुद्धा किंवा दवाखान्यात जाणारी माणसं सुद्धा याच ह्याचे जातात. दुसरी गोष्ट, या ठिकाणी इकडे एक वैद्य आहेत आयुर्वेदिक, आपल्या जुन्या काळामध्ये आयुर्वेदिक जे वैद्य आहेत या वैद्यांना त्या ठिकाणी भरपूर महत्व आहे. या ठिकाणी वैद्यांकडे औषधासाठी जी माणसं येणार आहेत याच मार्गाने पलीकडून इकडे प्रत्येक गावातली माणसं या ठिकाणी येत आहेत. मग या ठिकाणी जर रात्रीच्या टायमिंगला एखादा माणूस येत असताना इथे काहीतरी झालं, जीवित नाही झाली, या ठिकाणी जबाबदार कोण राहणार आहे? या ठिकाणी हा विषय मेन आहे या ठिकाणी. यामुळे शासनाने लवकरात लवकर याचं जे असेल काय असेल हे पाठपुरावा करून या ठिकाणी या ब्रिजची दुरुस्ती करून आम्हाला लवकरात लवकर काय तर हे निर्णय द्यावा. आपलं नाव? माझं नाव रुपेश ऋषिकेश गोवेकर. नमस्कार. मी प्रज्ञा रुपेश गोवेकर, राहणारी खोचरेवाडी याच वाडीतली ग्रामस्थ आहे. आणि हा जो विषय चालू आहे तो या संबंधित पूल, आम्ही आता इथे जो उभे आहोत त्या पुलाचा आहे. हा गड नदीवरचा पूल आहे, म्हणजे अगदी मुख्य नदीवरचाच पूल आहे आमच्या गावातल्या. तर हा जो रस्ता आहे, हा जो पूल आहे तो आम्हाला पलीकडे जाण्या येण्यासाठी फार महत्वाचा आहे. म्हणजे सगळंच पलीकडे आहे म्हटलं तर दवाखाना आहे, बाजार आहे, त्यानंतर शाळा आहे, तर आम्हाला बँक आहे, सगळ्याच गोष्टी इथूनच जाव्या लागतात. आणि दुसरा जो पर्यायी मार्ग आहे तो फार लांब आहे किंवा एवढ्या छोट्या मुलाला घेऊन जाणं शक्य नाही, किंवा एखाद्या वयस्कर माणसाला जरी डॉक्टरकडे घेऊन जायचं असलं तरी खूपच प्रॉब्लेम आहे. हाच पूल योग्य आहे किंवा सोयीस्कर आहे. तर या पुलाची ही दुरावस्था झालेली आहे ती अगदी शाळा सुरू होण्याच्या म्हणजे साधारण 30 जूनच्या आसपास झालेली आहे. त्यानंतर जायचं कसं हा मोठा प्रश्न होता. मुलाला घेऊन जायचं कसं, बाकी ये जा करायची कशी हा प्रश्न होता. तर सर्वांनी मिळून सहकार्यातून, या ग्रामस्थांच्या सहकार्यातून, इथल्या वाडीतल्या लोकांच्या सहकार्यातून ही जी तात्पुरती डागडुजी आहे ती केलेली आहे. तर मला प्रशासनाला एवढीच कळकळीची माझी विनंती आहे की लवकरात लवकर याबाबत आम्हाला सहकार्य करावं, एवढी मी नम्र विनंती करते.